ज्या पद्धतीने सोशल मीडियावर गेल्या 2 दिवसापासून आपल्या हॉटेलचा, आपल्या लॉजचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, काय सांगाल तुम्ही या व्हिडिओबद्दल? मी प्रथमतः हे स्पष्टीकरण देतो की हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे खोटा आहे. हॉटेलची आणि आमची बदनामी करण्याच्या परस्पर हेतूने हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे. आणि या व्हिडिओ ज्या मीडियाने पोस्ट केलेला आहे, त्यांनी या व्हिडिओबद्दल कुठलीही खातरजमा नाही केली, कुठलीही पडताळणी नाही केली. फक्त आमची बदनामी करायची ह्या एका उद्देशाने त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. आता त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, त्या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण देतो. अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. तुमच्या लक्षात येईल लगेच. सॉरी. वरचा व्हिडिओ आहे 23/7/2026 चा. वेळ आहे रात्रीची 1:25 आणि त्यानंतर जो खालचा व्हिडिओ आहे, त्याचं टायमिंग आहे, त्याची तारीख आहे 15/6/2026. दोन्ही व्हिडिओमध्ये डिफरंट हा जवळपास एका महिन्याचा आहे. आता या खालच्या व्हिडिओमध्ये काय आहे, 2 मुली आहेत. त्यातल्या एका मुलीने ओव्हरलोड ड्रिंक केलेली आहे. तिचा संपूर्ण भार दुसऱ्या मुलीच्या खांद्यावरती आहे आणि त्या मुलीचं म्हणजे ते दुसऱ्या मुलीला ते झेपत नाहीये तिला वरती नेण्याची न्यानी. म्हणून आमच्या हॉटेलचा जो मॅनेजर आहे, त्याने त्या मुलीचा हात धरलेला आहे आणि तो तिला वरती घेऊन चाललेला आहे. आता ह्यांनी फक्त काय वर घेऊन जातानाच त्या दाखवलेलं आहे. याच्या पाठीमागचा व्हिडिओ ते आले, रिक्षातून उतरले, ती मुलगी वरती आली, रूम बुक केली, परत खाली गेली, "दादा मला मदत करा तिला वरती घेण्यासाठी, तुमची लिफ्ट बंद आहे." ह्या गोष्टी त्यांनी टाळलेल्या आहेत परस्पर आणि नियोजनबद्ध पद्धतीने. त्यानंतर हा दुसरा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये एक गृहस्थ मायाशी बोलतात आहे. ती दिनांक आहे 5/7/2026 आणि त्यानंतर जो खालचा वेळ आहे सकाळी 12:11 आणि त्यानंतर खालचा जो व्हिडिओ आहे तो आहे 11/6/2026. या 2 व्हिडिओमध्ये सुद्धा एका महिन्याचा डिफरंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते ग्रस्त जे माझ्याशी बोलतात आहे, ते माझे जिवलग मित्र आहेत. 16 वर्षापासून आम्ही एका संघटनेत काम केलेलं आहे. ते मला भेटण्यासाठी आले होते. योगायोगाने त्यांनी मला फोन केला. "अरे, तुझ्या हॉटेलच्या बाहेर आहे. तू कुठे आहे?" म्हटलं, "साहेब वरती या." फक्त त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. फक्त माझे मित्र म्हणून ते मला भेटायला आले. तर त्यांची नाहक त्यांनी बदनामी केलेली आहे. त्यानंतर जो हा खालचा व्हिडिओ आहे, त्या खालच्या व्हिडिओमध्ये एक महिला आहे. ती माझ्या मॅनेजरशी काहीतरी बोलतीये. आता ती असं बोलतीये, की "बाबा मी चालली आहे." माझ्यासोबत जे पार्टनर होते ते वरती रूममध्ये आहेत. त्यांनी अक्षरशः भरपूर ड्रिंक केलेली आहे. त्यांना काही समजत नाही. त्यांच्या मौल्यवान वस्तू तिथंच आहेत. मी बाहेरनं कडी लावली आहे. तुम्ही फक्त सकाळी जाताना मला एक कॉन्टॅक्ट करा की ते इथून निघालेत. त्यानंतर जो पुढचा व्हिडिओ आहे त्यांनी हे केलेला आहे. त्याच्यामध्ये वरती एक सिंगल महिला आहे, खाली एक सिंगल महिला आहे. ती वरची जी महिला आहे यांची ऑलरेडी रूम बुक होती. त्यांनी काहीतरी ऑर्डर केलं होतं. ते ऑर्डर यायला त्यांना वेळ लागला. त्यामुळे त्या अतिशय रागात, संतापात खाली आल्या. काउंटरवरती म्हणल्या, "मी ऑर्डर देऊन 1.5 तास झाला. काय झालं माझ्या ऑर्डरचं?" काउंटरवरून त्यांना फोन केला त्या पुढच्या हॉटेलमध्ये, की "बाबा यांच्या ऑर्डरचं काय झालं?" तर ते म्हणले, "आम्ही जेवण करतोय." त्यावेळेचा टायमिंग आहे त्यांच्या त्या टायमिंग शो होत नाही सॉरी. पण ते म्हणले, "आम्ही जेवण करतोय." त्यामुळे ते तणतण करून त्यांच्या रूममध्ये निघून गेले. याच्याशी आमचा व्यवसायाचा काहीच संबंध नाही. ती खालची जी लेडीज आहे, त्यांनी त्यांची रूम बुक केली होती. त्या चेकआउट करत होत्या आणि त्या जाताना इथे चावी देऊन गेल्या. ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये वेगळं काहीच नाहीये. त्यानंतर जो पुढचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये ग्रुप आहे. त्याच्यामध्ये हा ग्रुप आहे. हे सगळे एका छोट्याशा कंपनीत काम करतात आणि हे वारंवार आमच्याकडे येत असतात, की बाबा आमची ग्रुप मीटिंग आहे. माझ्या अंदाजाने त्या दिवशी काहीतरी शनिवार असेल आणि आमची एक छोटीशी ग्रुप मीटिंग आहे. आम्हाला छोटी जागा हवी आहे तुमची तिथं. आमच्या समोर पार्टी हॉल आहे. त्या पार्टी हॉलसाठी ते आले होते, की आम्ही उद्या मीटिंगसाठी इथे येणार आहोत म्हणून. तर त्यांचे सगळे 20, 21, 25 वर्षाचे युवक आहेत. आज ह्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. आज ह्यांच्या घरच्यांनीच ह्यांना विचारलं, "तुम्ही तिथं कशाला गेले होते?" ह्यांनी घरच्यांना काय उत्तर द्यायचं? बरं, व्यवसायामध्ये याच्यामध्ये कुठे तुम्हाला दिसतंय का, आम्ही काही आर्थिक देवाण-घेवाण केलेली आहे? आम्ही काही कुठली चुकीची पद्धतीची इथं गोष्ट केलेली आहे? निवासी आस्थापना आहे. इथं लोकं येत जाणार, राहणार आणि जाणार.
याच्यापेक्षा वेगळं याच्यामध्ये व्हिडिओमध्ये काय आहे? मी एकच सांगतो की हे सर्व आम्हाला बदनाम करण्याच्या उद्देशाने केलेलं आहे. याच्याबद्दल आम्ही ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, त्या प्रसार माध्यमाकडे कुठल्याही प्रकारची परवानगी नाहीये. ते फक्त एक सोशल मीडियाचा अकाउंट आहे. त्या अकाउंटवरती आम्ही रीतसर एफ-आय-आर दाखल केलेली आहे आणि आमच्या माहितीनुसार त्यांनी याची कुठलीही खातरजमा न केल्यामुळे, पडताळणी न केल्यामुळे त्यांना हा व्हिडिओ कोणीतरी पाठवला. त्यांनी तो पोस्ट केला. तर त्यांना जो व्हिडिओ आहे तिथून इथून ज्या व्यक्तीने दिलेला आहे, त्या व्यक्तीविषयी सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला एक अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर या बदनामी मागे ज्यांचं काही उद्दिष्ट आहे ते गुन्हेगार शोधून काढावेत. आम्हालाही सहकार्य करावं आणि जे या प्रकरणामध्ये मुख्य दोषी आहेत त्यांच्यात कठोर कारवाई करावी. आम्ही त्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती मानहानीचाही गुन्हा दाखल केलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ त्यांना पुरवल्या त्यांच्या विरुद्धही आम्ही तक्रार दिलेली आहे आणि ज्या ज्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ रिपीट पोस्ट केला गेलेला आहे बदनामीच्या उद्देशाने, त्या प्रत्येकावरती आम्ही गुन्हे नोंदवलेले आहेत. कुठली खातरजमा न केल्याने. आणि अजून एक महत्वाचं, हा व्हिडिओ ज्यावेळेस त्यांनी व्हायरल केला, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सरळ सरळ खाली लिहिलेलं आहे की आम्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही. इथे लिहिलेलं आहे, अधिकृत पुष्टी झालेली नाही. जर या व्हिडिओची तुम्हाला अधिकृत पुष्टी झालेली नाही, जर तुम्हाला व्हिडिओची पूर्ण खरी कल्पना नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ पोस्ट केलाच कसा? हा माझा त्यांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सोशल मीडियावरती ज्यावेळेस आपण एखादी बातमी, ब्रेकिंग न्यूज व्हायरल करतो, त्यावेळेस महिलांचे चेहरे हे ब्लर केले पाहिजे होते त्यांनी. त्यांनी ते नाही केले. आज ह्या 5-6 मुलांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. त्यांना आम्हाला फोन येतात आहे. आम्ही तर आमच्या मीटिंगसाठी आलो होतो आणि हे काय होऊन बसलं, आता आम्ही काय त्या मुलीचा फोन येतो, आम्ही घरी काय सांगायचं? जर त्या मुलीने त्या जीवाला बरं वाईट काही केलं, तर याला पूर्णपणे जबाबदार पुणे लोक न्यूज आणि ज्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवला, हे 2 व्यक्ती जबाबदार राहणार आहेत. धन्यवाद.